नमस्कार, मी गायत्री स्वागत करते तुमचे सान्विका हेल्थ प्लस मध्ये। तर आजचा आपला विषय आहे कोलेस्टेरॉल। कोलेस्टेरॉल हा खूप महत्त्वाचा विषय आहे, पण याविषयी बऱ्याच लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहेत। तर ते गैरसमज काय आहेत, कोलेस्टेरॉल कशामुळे वाढतं, त्याच्यावरती उपाय काय, काय आहार आपण घेतला पाहिजे, तर याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर कोलेस्टेरॉल म्हणजे नेमकं काय, तर कोलेस्टेरॉल हा एक मेणासारखा पदार्थ आहे, चरबी त्याला म्हणतो आपण। तर तो शरीरामध्येच तयार होतो, हे तुम्हाला माहिती नसेल, पण कोलेस्टेरॉल हा खरंच शरीरामध्येच तयार होत असतो आणि त्याचे शरीरासाठी बरेच असे फंक्शन्स आहेत। तर त्यामध्ये सांगायचं झालं तर कोलेस्टेरॉल हा आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे। आपल्या शरीरामध्ये असलेल्या असंख्य सेल्सचं आवरण हे कोलेस्टेरॉल पासून बनलेलं असतं। तसेच विविध हार्मोन्स तयार करण्यासाठी कोलेस्टेरॉलची गरज पडते। तसेच विविध विटामिन्स तयार करण्यासाठी, ज्यामध्ये विटामिन डी आहे, त्याच्या सिंथेसिससाठी सुद्धा कोलेस्टेरॉलची गरज पडते। तसेच विविध अँटीऑक्सिडंट्स आहेत, त्यांच्या सिंथेसिससाठी सुद्धा कोलेस्टेरॉलची गरज पडते आणि पाचक रस म्हणजेच बाईल ऍसिड बनवण्यासाठी सुद्धा कोलेस्टेरॉलची गरज लागते। तर असे एवढे सारे फंक्शन्स कोलेस्टेरॉलची आहेत। आपण आता बघूया की कोलेस्टेरॉल नेमकं शरीरामध्ये येतं कुठून किंवा ते कसं बनतं। तर कोलेस्टेरॉल हे आपल्या शरीरामध्ये लिव्हर मार्फत तयार केलं जातं, यकृतामध्ये याची निर्मिती होते। तर हे तयार झाल्यानंतर शरीरामध्ये वाहून नेण्यासाठी त्याला काही कॅरियर्स लागतात, कारण ते रक्तामध्ये विरघळत नाही। तर त्या कॅरियर्सची नावं आहेत हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स आणि लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स। तर हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स म्हणजेच एचडीएल आणि लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स आर एलडीएल। तर एलडीएल काय करतात, जे यकृतामध्ये कोलेस्टेरॉल तयार होतं ते कोलेस्टेरॉल पेशींपर्यंत वाहून नेण्याचे काम एलडीएल करत असतात आणि शरीरामध्ये जे अतिरिक्त जे कोलेस्टेरॉल असतं ते यकृताकडे वाहून नेण्याचे काम हे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स करत असतात। एलडीएल काय करतात, रक्तामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवतात, म्हणून त्यांना बॅड कोलेस्टेरॉल म्हणतात आणि अतिरिक्त हे एचडीएल वाहून नेतात यकृतापर्यंत आणि तिथं त्यांची विल्हेवाट लावली जाते, तिथं त्याचं डिग्रेडेशन होतं आणि तिथं त्यांची विल्हेवाट लावली जाते, म्हणून त्याला गुड कोलेस्टेरॉल असं म्हणतात। म्हणून आपला फोकस आता कशावरती हवा, एलडीएलची लेवल कमी करायची आणि एचडीएलची लेवल आपल्याला वाढवायची आहे। ते आपण पुढे बघूच यात की आपल्याला आहारामध्ये कोणत्या अशा गोष्टींचा समावेश करायचा आहे जेणेकरून एलडीएलची लेवल कमी होईल आणि एचडीएलची लेवल ही वाढेल। तर आता आपण बघूया एलडीएलची लेवल जर वाढली शरीरामध्ये तर काय होतं। तर एलडीएलची लेवल जर वाढली तर अर्थातच कोलेस्टेरॉल आपल्या रक्तामध्ये जास्त प्रमाणामध्ये होतं आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण रक्तामध्ये जास्त झालं की रक्तवाहिन्यांमध्ये आतून त्याच्या भिंतींना कोलेस्टेरॉल हे चिकटत राहतं आणि ते सतत चिकटत राहिल्यामुळे तिथं एक गुठळी तयार होते, त्याला प्लाक्स असं म्हणतात। आणि जी कंडिशन्स रक्तवाहिन्यांची तयार होते त्याला मेडिकल लँग्वेजमध्ये अथेरोस्क्लेरोसिस असं म्हणतात। मग हे प्लाक्स काय करतात, एका ठिकाणी जाऊन थांबतात। मग हे जर प्लाक्स हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये थांबले तर त्याला हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचा धोका हा निर्माण होऊ शकतो आणि हेच प्लाक्स जर मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये थांबले तर त्याला स्ट्रोक किंवा पक्षाघात यासारख्या आजारांना सामोरे जावे लागते। तर हे झाले एलडीएलचे दुष्परिणाम। एलडीएल वाढल्यामुळे आपल्याला अशा आजारांना सामोरे जावे लागते। तर आता आपण बघूया कोलेस्टेरॉल हे शरीरामध्ये कसे जास्त प्रमाणामध्ये वाढते। तर त्यासाठी वेगवेगळे फॅक्टर्स असतात। तर त्यामध्ये असे काही फॅक्टर्स आहेत की जे आपण नाही बदलू शकत। तर त्यामध्ये आहे वय। तर वय हे आपण काही बदलवू शकत नाही, माणसाचं वय जसं जसं वाढत जातं तसं तसं कोलेस्टेरॉलची निर्मिती ही वाढत जाते। आणि नंतर आहे लिंग, म्हणजे स्त्री आणि पुरुष। पुरुषांमध्ये कोलेस्टेरॉलची निर्मिती ही जास्त होत असते आणि स्त्रियांमध्ये त्या मानाने ही कमी प्रमाणात होत असते। पण स्त्रियांमध्ये जसं जसं रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज जवळ येतो त्यानंतर स्त्रियांमध्ये कोलेस्टेरॉलची निर्मिती ही जास्त बघायला मिळते। त्यानंतर आहे वंश, म्हणजे एखाद्या वंशामध्ये जर कोलेस्टेरॉलची निर्मितीच जास्त होत असेल तर येणाऱ्या पुढच्या वंशामध्ये सुद्धा कोलेस्टेरॉलची निर्मिती ही जास्त बघायला मिळते। त्यानंतर काही कौटुंबिक हिस्ट्री असेल तर त्या अशा केसेसमध्ये सुद्धा येणाऱ्या पुढच्या पिढीमध्ये सुद्धा कोलेस्टेरॉलची निर्मिती जास्त बघायला मिळते। किंवा कुणाला काही आजार असेल त्या आजारामध्ये काही गोळ्या औषधं चालू असतील तर अशा केसमध्ये सुद्धा कोलेस्टेरॉलची निर्मिती ही जास्त बघायला मिळते। आता हे झाले न बदलता येणारे फॅक्टर्स। तर आता असे काही फॅक्टर्स आहेत की जे बदलता येतील, म्हणजे ते फॅक्टर्स आपण त्या जीवनशैलीमध्ये काही बदल घडवून आणून आपण कोलेस्टेरॉलची निर्मिती म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्सचं प्रमाण हे आपण कमी करू शकतो। तर त्यामध्ये पहिला फॅक्टर आहे वजन। तर वजन हे जसं जास्त वजन असलं की एलडीएलची लेवल ही जास्त असते, कोलेस्टेरॉलचं प्रमाण हे जास्त बघायला मिळते। नेक्स्ट आहे व्यायाम। व्यायामाचा अभाव असेल तर अशा लोकांमध्ये सुद्धा कोलेस्टेरॉलचं प्रमाण हे जास्त बघायला मिळतं।
व्यायाम हाच एक असा उपाय आहे की ज्यामुळे HDLची लेवल ही वाढवता येते आणि LDLची लेवल आपल्याला कमी करता येते. म्हणून नियमित व्यायाम करायला पाहिजे असं सर्वच जण सांगतात आणि म्हणून आपण नियमित व्यायाम सुद्धा केला पाहिजे. नंतरचा फॅक्टर आहे ताणतणाव. आजची जीवनशैलीच अशी आहे की सर्वच लोक ताणतणावामध्ये असतात, स्ट्रेसमध्ये असतात. त्या स्ट्रेसमुळे HDLची लेवल ही कमी होत असते आणि LDLची लेवल ही खूप जास्त प्रमाणात वाढत असते. नंतर आहे धूम्रपान. धूम्रपानामुळे सुद्धा HDLची लेवल कमी होते आणि त्यामुळे अल्टिमेटली LDLची लेवल ही वाढत असते. तर असे हे न बदलता येणारे काही फॅक्टर्स आहेत, त्यामुळे LDLची लेवल आपण कमी करू शकतो आणि HDLची लेवल आपण वाढवू शकतो. तर अशा प्रकारचे हे फॅक्टर्स आपण बघितले कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी जास्त होण्यासाठी. आता हे वाढलेलं कोलेस्टेरॉल आहे हे शरीरामध्ये आहे कसं वाढलंय किंवा ते किती प्रमाणामध्ये आहे हे आपण कसं चेक करायचं, तर त्यासाठी एक चाचणी केलेली असते, त्याला लिपिड प्रोफाईल चाचणी असं म्हणतात. तर डॉक्टरांच्या सल्ल्याने लिपिड प्रोफाईल चाचणी आपण वर्षातून एक वेळेस नक्कीच केली पाहिजे. त्यामुळे आपल्याला आपल्या शरीरामधील कोलेस्टेरॉल, टोटल कोलेस्टेरॉलचं प्रमाण, LDLचं प्रमाण, HDLचं प्रमाण, तसेच ट्रायग्लिसराईड यांचं प्रमाण सुद्धा आपल्याला बघायला मिळतं आणि त्याच्या नॉर्मल व्हॅल्यूज सुद्धा आपल्याला त्या रिपोर्टमध्ये बघायला मिळतीलच. मी इथे तुम्हाला एक स्क्रीनशॉटमध्ये दाखवते की तुमचे नॉर्मल व्हॅल्यूज, ह्या सर्व काही गोष्टींच्या नॉर्मल व्हॅल्यूज किती असायला हव्यात त्या तुम्ही एकदा चेक करून घ्या. तर लिपिड प्रोफाईल चाचणी आपण वर्षातून एक वेळेस नक्कीच करून घ्यायला पाहिजे आणि जर आपलं कोलेस्टेरॉल वाढलेलं असेल तर आपण काय उपाय करायचे ते आपण पुढे बघूच या. आता ही सर्व माहिती आपण बघितली की कोलेस्टेरॉल नेमकं शरीरामध्ये येतं कुठून, ते कसं वाढतं, कोणते कोणते फॅक्टर्स आहेत. आता याच्यावरती नेमका उपाय काय, तर कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी उपाय आहेत. तर त्यामध्ये उपाय आहेत मेडिकेशन. ऑफकोर्स कोलेस्टेरॉल जास्त झालं असेल तर आपण डॉक्टरांकडे जातो, लिपिड प्रोफाईल चाचणी करून घेतो. त्यामध्ये वाढलेलं असेल तर डॉक्टर आपल्याला काही प्रिस्क्रिप्शन देतात किंवा गोळ्या लिहून देतात. आपण त्या गोळ्या घेतो आणि त्यानुसार आपल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण हे कमी होण्यास मदत होत असते. तर पहिला उपाय आहे मेडिकेशन, म्हणजे तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन मेडिकेशन घेतात. त्यामध्ये डॉक्टर तुम्हाला काही स्टॅटिन्स नावाची औषधं असतात, ती स्टॅटिन्स देतात आणि त्यामुळे तुमचं कोलेस्टेरॉलचं प्रमाण हे कमी होत असतं. पण तुम्ही किती दिवसांपर्यंत गोळ्या घेणार? मेडिकेशन सोबतच तुम्ही तुमची जीवनशैली कशी ठेवायला हवी, तुमच्या जीवनशैलीमध्ये तुम्ही काय बदल करायला हवेत, आहारामध्ये कोणत्या गोष्टींचा वापर करायला हवा आणि कोणत्या गोष्टी टाळायला हव्या हे आपण आता बघणार आहोत. तर पहिले झालं मेडिकेशन आणि दुसरं आहे आहार. तर आहारामध्ये आता आपण बघूया की कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा. तर या गोष्टी तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्की घ्या, तर त्याविषयी आपण बोलणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण सांगूया की सोल्युबल फायबर्स. तर तुमच्या आहारामध्ये सोल्युबल फायबर्सचा आहारात नक्की वापर केला पाहिजे. आता सोल्युबल फायबर्स कशामध्ये असतात, तर ओट्समध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये सोल्युबल फायबर्स असतात. तसेच शेंगावर्गीय वनस्पती आहेत, म्हणजे घेवडा आहे, नंतर गवाराच्या शेंगा आहेत. ज्या शेंगावर्गीय वनस्पती आहेत त्या सर्व गोष्टींमध्ये, सर्व भाज्यांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये सोल्युबल फायबर्स असतात. तसेच सफरचंद, स्ट्रॉबेरी यांसारख्या फळांमध्ये सुद्धा सोल्युबल फायबर्स असतात. त्यांचा तुम्ही आहारामध्ये समावेश केला पाहिजे. आहारामध्ये सलाडचा जास्त वापर केला पाहिजे. काकडी आहे, गाजर आहे, सर्व प्रकारच्या ज्या कोशिंबिरी आहेत त्या सर्व कोशिंबीरचा आहारात तुम्ही वापर केला पाहिजे, ज्यातून तुम्हाला सोल्युबल फायबर्स मिळतात. सोल्युबल फायबर्स काय करतात, जे फॅट्स, अतिरिक्त फॅट्स जे असतात त्यांना ते बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब होऊ देत नाही आणि त्यांची त्यातून बाहेर काढण्यासाठी ते मदत करतात. म्हणून सोल्युबल फायबर्सचा तुमच्या आहारामध्ये नक्की वापर केला पाहिजे. आता मी जे काही तुम्हाला पदार्थ सांगणार आहे किंवा गोष्टी सांगणार आहे, ती एखादी गोष्ट खाऊन तुमचं कोलेस्टेरॉल लगेच कमी होणार आहे का, तर नाही. तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये किंवा तुमच्या आहारामध्ये या गोष्टींचा सतत वापर केल्यामुळे तुमच्या कोलेस्टेरॉलमध्ये नक्कीच तुम्हाला फरक जाणवायला मिळेल. तुम्ही तुमची लिपिड प्रोफाईल चाचणी एकदा पुन्हा चेक करून बघितल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये नक्कीच फरक जाणवेल. तर सोल्युबल फायबर्स आपण बघितलं. नंतरचं आहे जवस. तर जवस हा खूप चांगला एक उपाय आहे कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी, कारण त्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात आणि ते शरीरासाठी खूप चांगले असतात. तर जवस तुम्ही तुमच्या आहारामध्ये वापरू शकतात. तर ती नुसती मुखवास म्हणून सुद्धा बरेच जण खातात, तशी तुम्ही खाऊ शकता किंवा जवसाची चटणी बनवून सुद्धा तुम्ही खाऊ शकतात. विविध नट्सचा वापर तुमच्या आहारामध्ये करू शकतात, ज्यामध्ये आहे अक्रोड, काजू, बदाम यांसारख्या नट्सचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये नक्की समावेश करा, ज्याने कोलेस्टेरॉलची लेवल कमी होण्यास मदत होते. त्यानंतर आहे काही हर्ब्स आणि स्पायसेस, म्हणजे मसाल्याचे पदार्थ जे तुमच्या घरामध्येच अवेलेबल असतात. तर त्यामध्ये आहे हळद, मेथीचे दाणे, आलं आहे, याचा वापर तुम्ही तुमच्या आहारामध्ये करू शकता. नंतर लसूण आहे. कच्चा लसूण सुद्धा खाणे प्रेफर करायला सांगतात कोणी, पण कच्चा लसूण काही खाल्ला जात नाही, म्हणून आपण विविध प्रकारच्या चटण्यांमध्ये कच्च्या लसणाचा वापर आपण करू शकतो.
विविध प्रकारच्या चटण्या, जशी जवसाची चटणी सांगितली, तिळाची चटणी, काळ्या तिळाची चटणी, कारळाची चटणी, अशा वेगवेगळ्या चटण्यांमध्ये तुम्ही लसणाचा वापर करून लसूणचा आहारामध्ये समावेश करून घेऊ शकतात. ग्रीन टीचा समावेश सुद्धा तुम्ही तुमच्या आहारात केला पाहिजे. रोजच्या तुमच्या जेवणानंतर 1 तासानंतर ग्रीन टीचं सेवन नक्कीच करा. त्याने सुद्धा कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. तसेच सूर्यफुलाच्या बियांमध्ये सांगायचं राहिलं, सूर्यफुलाच्या बिया सुद्धा तुम्ही ॲड करू शकतात. तसेच खूप कलरफुल असे व्हेजिटेबल्स असतात, फळं असतात, त्या सर्व चांगल्या फळांचा, पालेभाज्यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. ह्या सगळ्या काही चांगल्या गोष्टींचा तुमच्या आहारामध्ये समावेश केल्यानंतर तुमची जीवनशैली एक चांगली होणार आहे आणि त्यामुळे नक्कीच तुमच्या कोलेस्टेरॉलवरती फरक पाहायला तुम्हाला मिळणार आहे. तर ह्या सर्व गोष्टी झाल्या तुमच्या आहारामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश करायचा, ज्याने कोलेस्टेरॉलची लेवल ही कमी होणार आहे. अर्थातच काय, एलडीएलची लेवल कमी होईल आणि एचडीएलची लेवल वाढण्यास मदत होणार आहे. आता आपण बघूया की कोणते पदार्थ घेऊ नयेत आहारामध्ये. तर सॅच्युरेटेड फॅट्स. तर सॅच्युरेटेड फॅट्स हे सर्वात घातक आहेत. हे पहिल्यांदा आपल्याला कमी करायचे आहेत. कमी म्हणजे बंदच करायचे आहेत. ज्यांना हाय कोलेस्टेरॉलचा प्रॉब्लेम आहे, ज्यांचं कोलेस्टेरॉल खूप जास्त प्रमाणामध्ये आहे, त्यांनी सॅच्युरेटेड फॅट्स पूर्णपणे बंद करायचे. सॅच्युरेटेड फॅट्स म्हणजे असे पदार्थ जे रूम टेम्परेचरला घट्ट असतात. म्हणजे सांगायचं झालं उदाहरण तर खोबरेल तेल म्हणजे कोकोनट ऑइल, डालडा तूप, पाम ऑइल हे रूम टेम्परेचरला घट्ट असतात. ते सॅच्युरेटेड फॅट्स असतात. ते आहारातनं पूर्णपणे बंद करायचे. त्यानंतर बरेच असे बेकरी प्रोडक्ट्स आहेत, मैदा, साखर, चॉकलेट्स यांसारखे पदार्थ हे सुद्धा पूर्णपणे बंद करायचे आहेत. नंतर ट्रान्स फॅट्स आहेत, ते पूर्णपणे बंद करायचे आहेत, ज्याने कोलेस्टेरॉलचा खूप मोठा धोका असतो. ट्रान्स फॅट म्हणजे काय, तर बाहेरचे स्ट्रीट फूड्स असतात ते पुन्हा पुन्हा एकाच तेलामध्ये तळले जातात, जास्त हाय टेम्परेचरवरती तळले जातात. त्यामुळे ट्रान्स फॅट हे तयार होत असतात आणि आपण असे पदार्थ खातो जसे की समोसा, कचोरी, असे तळलेले पदार्थ आपण पूर्णपणे वर्ज केले पाहिजे आपल्या आहारातनं, ज्याने ट्रान्स फॅट तयार होतात आणि त्या ट्रान्स फॅटमुळे सुद्धा कोलेस्टेरॉलचा धोका हा खूप जास्त वाढत असतो. नॉन व्हेजिटेरियन जे लोक असतील ते नॉनव्हेज खातात, नॉनव्हेजमधून कोलेस्टेरॉल मिळतं. सर्व प्राणीजन्य जे पदार्थ असतात त्यामध्ये कोलेस्टेरॉल असतं. अंड्यामध्ये, अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये सुद्धा कोलेस्टेरॉल असतं. चिकन वगैरे खात असाल त्यामध्ये सुद्धा कोलेस्टेरॉल असतं. लिमिटेड अमाऊंटमध्ये सेवन करणं हे योग्य आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त खूप जास्त प्रमाणामध्ये सेवन केल्यानंतर सुद्धा कोलेस्टेरॉलचा धोका हा निर्माण होऊ शकतो. तुम्ही नॉनव्हेज सोबतच काही दिवस फळभाज्या, पालेभाज्या, फळं ह्यांचा सुद्धा तुमच्या आहारामध्ये वापर केला पाहिजे, जेणेकरून तुमचं कोलेस्टेरॉलची निर्मिती ही बॅलन्स राहील आणि तुमच्या शरीरामध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण हे वाढणार नाही. तुम्ही कोणतेही पॅकेज फूड खरेदी करत असताना तुम्ही लेबल वाचण्याची नेहमी सवय ठेवा. पार्शियली हायड्रोजनेटेड फॅट्स असं लिहिलेलं असेल तर ते पदार्थ खाणं जास्तीत जास्त टाळलं पाहिजे. लहान मुलांना सुद्धा आतापासूनच सवय लावली पाहिजे, ते पदार्थ त्यांना अजिबात खायला दिले नाही पाहिजेत. तर अशा प्रकारे कोणते पदार्थ आहारामध्ये घ्यायचे आणि कोणते पदार्थ आपण आहारामधून टाळायचे, वर्ज करायचे आहेत, या गोष्टींची माहिती आपण आता घेतली आहे. तर ह्या सर्व काही गोष्टी आहेत कोलेस्टेरॉलची लेवल आपल्याला मेंटेन करण्यासाठी. तर अशा प्रकारे आपण कोलेस्टेरॉल विषयी सर्व काही माहिती घेतली आहे. कोलेस्टेरॉल कसं तयार होतं, कसं वाढतं, कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे, एलडीएल वाढल्यामुळे शरीरामध्ये काय प्रॉब्लेम्स होतात आणि कोणत्या गोष्टी आहारामध्ये घेतल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी आहारातून वर्ज्य केल्या पाहिजेत. तर अशा काही गोष्टी आहेत. ह्या सर्व काही गोष्टी तुम्ही जर पाळल्या तर नक्कीच तुमचं कोलेस्टेरॉलचे प्रमाण हे कमी होऊ शकतो. चांगली जीवनशैली अंमलात आणण्याचा नक्कीच प्रयत्न करा. व्यायाम करण्याची खूप जास्त गरज आहे. एचडीएलची लेवल व्यायामानेच वाढते. जास्तीत जास्त एचडीएलची लेवल ही व्यायाम केल्यानेच वाढते. त्यामुळे व्यायाम नक्की केला पाहिजे. योगाभ्यास करा, जिम करा, रनिंग करा, वॉकिंग करा. कोणत्याही प्रकारचा व्यायाम तुम्ही करू शकतात. व्यायामाचा समावेश सुद्धा तुमच्या जीवनामध्ये नक्की अंमलात आणा आणि एक चांगली जीवनशैली जगण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे कोलेस्टेरॉल विषयीची सर्व माहिती आजच्या या भागामध्ये कव्हर झालेली आहे. तरी सुद्धा तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्कीच विचारू शकतात. मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तुमच्या घरामध्ये कोणी नातेवाईक असतील, त्यांना काही प्रॉब्लेम असेल ह्या विषयीचा, तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना थोडीशी माहिती मिळेल आणि ते थोडेसे जागरूक राहतील. माझे व्हिडिओज फक्त तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी. पुन्हा भेटूया. धन्यवाद.